हेमाडपंथी मंदिरात आपण आहोत. हेमाडपंथी मंदिरात आपण आलो आहेत. इथून पेडगावला रस्ता आख्यायिका आहे आणि इथे आता लाऊडस्पीकर वगैरे सामान टाकलेलं आहे आणि देवाचे वस्त्र इथे ठेवलेले आहेत आणि इतर सर्व लोक दर्शनाला प्रथम पांडुरंग इथे आला, नंतर पंढरपूरला गेला अशी आख्यायिका आहे. पण पांडू शर्मा नावाच्या भक्ताला प्रसन्न होऊन पांडुरंगाने इथे वास्तव्य केले. पलीकडे लक्ष्मीचे मंदिर आहे. इथे गुप्त दरवाजा आहे आणि गुप्त दरवाजाने पेडगावच्या किल्ल्यात निघता येते असे आख्यायिका असून या पांडुरंगाच्या मंदिराच्या समोर संपूर्ण भक्तगणांची मांदियाळी बसली आहे आणि हे पांडुरंग मंदिराचे वंशज मुख्य पुजारी आहे बाबा जोशी यांचे वंशज समोर उभे आहेत. श्रीकृष्ण जोशी, त्यांची मुलगी, त्यांचे जावई, त्यांची नात हे सर्व इथं हजर असून एकादशीचा उत्सव मोठ्या प्रमाणात इथं साजरा केला जात आहे. पलीकडे रुक्मिणीचे मंदिर आहे. लक्ष्मी पांडुरंग मंदिर हे गावातील प्रसिद्ध मंदिर असून हेमाडपंथी बांधणीचे हे मंदिर असून हे हजारो वर्षांपूर्वी राक्षसांनी बांधले अशी आख्यायिका आहे आणि त्या मंदिरात संपूर्ण एका दगडात कोरलेले असे सर्व खांब आहेत आणि हे इथे लक्ष्मीची मूर्ती आहे. लक्ष्मीच्या मूर्तीची मध्यंतरी विटंबना झाली होती, नंतर भांगलेली मूर्ती परत नवीन मूर्ती बसून इथे दरवाजे बसवले गेले आहेत आणि पांडुरंगाचे पुजारी बाबा जोशी यांची कन्या इथे व्यवस्था बघत आहे. पलीकडच्या मंदिरात ते बाबा जोशी यांचे जावई सर्वांना बुक्का लावून सर्वांचे स्वागत करीत आहेत. अशा प्रकारे एकादशीचा उत्सव लक्ष्मी पांडुरंग मंदिरात संपन्न झालेला आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. संपादक रमेश गांधी सर, छायाचित्रकार सूरज गांधी. जय हिंद, जय महाराष्ट्र.